हॅलो, आज मी बनवणार आहे हॉटेल स्टाईल रवा डोसा। त्यासाठी मी घेतला आहे बारीक चिरलेला कांदा, एक टोमॅटो, 3-4 हिरवी मिरची बारीक कापून आणि बॅटर बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा वाटी रवा, अर्धा वाटी मी ह्यामध्ये मैदा ऍड केलाय आणि अर्धा वाटी आपण तांदळाचं पीठ घेऊयात। यामध्ये आता मी थोडंसं जिरं ऍड करते। आपण बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, कांदा आणि टोमॅटो यामध्ये ऍड करूयात आणि मिक्स यामध्ये सगळं मिश्रण एकत्र मिक्स करून घेऊयात। मिश्रण छान एकत्रित झालं की आपण यामध्ये पाणी ऍड करणार आहोत। पाणी हळूहळूच घालायचं, म्हणजे एकदमच जास्त नको आणि एकदमच कमी नको पडायला। डोसासाठी लागणारं बॅटर आपल्याला एकदम पातळच करायचं आहे, म्हणजे जेवढा पातळ असेल तेवढाच कुरकुरीत डोसा होईल। यामध्ये मी मला हवं तसं कन्सिस्टन्सी येण्यासाठी पाणी ऍड केलं। मस्त असं बॅटर रेडी झालंय। त्यामध्ये मी घालते आता 2 चमचे दही, चवीनुसार मीठ आणि आता छान एकत्रित करून घेते। रोज जेवणात तेच खाऊन कंटाळा आला की मी असं काहीतरी ट्राय करते, कारण माझ्या मिस्टरांना असे पदार्थ फारच आवडतात। आता मी यामध्ये कोथिंबीर ऍड केली आणि पुन्हा एकदा बॅटर छान असं ढवळून घेतलं। आपलं बॅटर एकदम छान असं रेडी आहे। पॅन मध्ये तेल घालून मी गरम करण्यासाठी ठेवलं आणि डोसा तयार करायला घेतला। नॉर्मल डोस्यापेक्षा ह्या डोस्याला जरा जास्त वेळ लागतो शिजण्यासाठी। डोसा मस्त एका साइडने शिजला की अलगद पलटी करून घ्यायचा। दोन्ही साइडने छान खरपूस असा भाजून झाला की प्लेटमध्ये काढून घ्यायचा। अशा प्रकारे सर्व डोसे मी रेडी केले आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलाय आणि अगदी कुरकुरीत झालेत। टेस्टला तर अप्रतिम। रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा। थँक यू।